हेलो 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 बेटा, हेलो हेलो। मेरे सभी महारथियों का स्वागत है फिर से एक बार वेदांत महाराष्ट्र 11-12 पे। और हमारी विजय सीरीज चल रही है और विजय सीरीज में आज हम देखने वाले का बहुत ही शानदार चैप्टर जिसका नाम है मैकेनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड। तो इस चैप्टर में क्या क्या चीजें हैं, क्या क्या नई चीजें आप सीखने वाले हो। तो देखो, चैप्टर तो बहुत डिटेल में हो नहीं सकता, लेकिन उसके अंदर की जो कोर चीजें मैं आपको बता दूंगा ताकि आपका प्रिपरेशन में कोई प्रॉब्लम ना हो, आपका प्रिपरेशन धीरे धीरे चलता रहे। आपको पता है कि बाकी सारे सब्जेक्ट के धीरे धीरे वन शॉट आ रहे हैं, उसको भी देख करके आप अपना प्रिपरेशन अच्छी तरीके से कर सकते हो। ओके, चलिए तो यहाँ पर स्टार्ट करते हैं। उससे पहले आपको मैं वेदांतु ने आपके लिए क्या क्या लाया है मैं बताना चाहता हूँ कि सबसे पहले यहाँ पर है आपके लिए तत्व बुक सीरीज। इसमें फिजिक्स, केमिस्ट्री, मैथ्स, बायो ऐसे चारों सब्जेक्ट के बुक है। इस बुक को प्रिपेयर करके, इस बुक को रीड करके, इसका यूज करके आप बहुत ही आसान तरीके से, सॉर्टेड तरीके से, सिंपल तरीके से अपना प्रिपरेशन कर सकते हो। बाकी बुक्स में बहुत सारी चीज़ें बहुत ही रैंडम तरीके से दी गई है। सिंपल, मीडियम, डिफिकल्ट लेवल का कोई संबंध नहीं है, लेकिन यहाँ पर सिंपल से मीडियम, मीडियम से डिफिकल्ट क्वेश्चन आपको करवाए जाएंगे ताकि आपका एकदम फ्लो बने और फ्लो के साथ में आपका प्रिपरेशन हो। उसके अलावा देखिए, न्यू बैच आपके लिए है, शौर्य बैच आपके लिए, न्यू बैच 11th वालों के लिए, शौर्य बैच 12th वालों के लिए है। और प्राइस यहाँ पर आप देख सकते हैं। अगर आप 1 ईयर का प्लान लेना चाहते हो तो यहाँ पर 1 ईयर का प्लान है। अगर आप 2 ईयर का प्लान लेना चाहते हो यहाँ पे 2 ईयर का प्लान है। राइट, ऐसा होता है। बाद में मोरिया बैच है 12th वालों के लिए। जितने आपके 12th में जो भाई बहन है उनको बता दीजिएगा, जो आपके दोस्त है, कि मोरिया बैच 12th वालों के लिए है। इसमें MST और बोर्ड का प्रिपरेशन किया जाएगा। ये 1 ईयर का प्लान है। इसके अंदर एक फीचर है इन्फिनिटी प्लस। इन्फिनिटी प्लस में ऐसा होता है कि आपको मेंटर मिलता है और वो मेंटर आपको हर महीने बार पूरे साल भर आपके प्रिपरेशन में आपको हेल्प करता है, आपको गाइड करता है। राइट, प्राइस यहाँ पर दिया गया है। बाद में देखिए, किसी भी कोर्स में अगर आप एडमिशन लेना चाहते हो उससे पहले आप IB सेट के एग्जाम दे सकते हो। ये एग्जाम देने के बाद में आपको जो भी स्कोर मिलेगा उसके अकॉर्डिंग आपको हो सकता है कि आपको पूरे मार्क्स मिल जाए, तो उस केस में आपकी फीस भी माफ हो जाएगी। तो उस केस में हो सकता है कि 90% तक स्कॉलरशिप आपको मिल जाए। बहुत ही आसान तरीके से आपको ये पूरा कोर्स मिल जाएगा, कोई भी कोर्स। ओके, उसके अलावा अगर आप जानना चाहते हो कि भैया ऑफलाइन मुझे जाना है, ऑनलाइन मुझे नहीं करना है, तो ऑफलाइन में कहाँ पर जा सकता हो, तो आप देख सकते हो वेदांतु के देश भर में, मतलब महाराष्ट्र के अंदर कहाँ पे सेंटर है। तो महाराष्ट्र में पुणे के अंदर 4 सेंटर है। PCMC स्वारगेट, औंध, सिंहगढ़, यहाँ पर वेदांतु के सेंटर है। 4 सेंटर है पुणे में। उसके बाद में विदर्भ में अगर हम देखें तो विदर्भ में अमरावती, बुल्ढाना, नागपुर, जळगाव, यहाँ पर विदर्भ में वेदांतु के सेंटर है। उसके अलावा अहिल्यानगर में भी वेदांतु का सेंटर है। ओके, तो ये सारी बातें हो गई। ओके, तो आप जो अगर आप ऑफलाइन जाना चाहते हो, ऑफलाइन अगर आप जाना चाहते हो तब भी आपको मिल सकती है स्कॉलरशिप। आपको IB सेट की एग्जाम देनी है, वहाँ पर भी आपको 90% तक स्कॉलरशिप मिल सकती है, क्योंकि ऑफलाइन में थोड़ी फीस ज़्यादा होती है। उधर भी अगर आप स्कॉलरशिप लेना चाहते हो तो आपको IB सेट की एग्जाम देनी पड़ेगी। चलिए, अभी हम अपना चैप्टर स्टार्ट करते हैं। चैप्टर बहुत डिफिकल्ट नहीं है, उसके अंदर छोटे छोटे मुद्दे हैं, उसको हम देख लेते हैं, यहाँ पे कर लेते कंप्लीट। तो सबसे पहला यहाँ पर मुद्दा है इलास्टिसिटी। तो इलास्टिसिटी नाम की चीज क्या होती है, तो देखो यहाँ पर द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल बाय वर्च्यू ऑफ विच इट रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप एंड साइज आफ्टर रिमूवल ऑफ द डिफॉर्मिंग फोर्स। मान लीजिए बॉडी, एक आपने वायर लिया, उसके ऊपर आपने फोर्स लगाया। अब फोर्स लगाने से वायर की जो लेंथ है वो चेंज हो गई, मतलब शेप एंड साइज और चेंज हो गई। ओके, अब जैसे ही आप वहां पर वो फोर्स हटाते हो और वायर अगर अपनी ओरिजिनल शेप एंड साइज में वापस आता है तो हम क्या बोलेंगे कि उसके अंदर इलास्टिसिटी है ना। आपण काय करतो, आपण एखाद्या वस्तूवर फोर्स लावतो आणि फोर्स लावल्यानंतर त्याची शेप आणि साइज बदलतो, पण आता जेव्हा आपण फोर्स काढून टाकतो तेव्हा ती गोष्ट परत आपल्या, ती वस्तू परत आपल्या शेप आणि साइजमध्ये येते आणि यालाच आपण म्हणतो इलास्टिसिटी। त्याची ही जी प्रॉपर्टी आहे की फोर्स हटवल्यानंतर तो आपल्या शेप आणि साइजमध्ये परत येतो, यालाच आपण इलास्टिसिटी असं म्हणतो। ओके, इलास्टिसिटी काय आहे, एक प्रॉपर्टी आहे। याच्यामध्ये स्प्रिंग तुम्ही उदाहरण घेऊ शकता, स्प्रिंगचं उदाहरण आहे, याच्यामध्ये रबरचं उदाहरण आहे, याच्यामध्ये स्टील वायरचं उदाहरण आहे। याला तुम्ही चेंज करा तो परत आपल्या जागेवर येणार आहे। तुम्ही याला चेंज करायचा शेप आणि साईज, तो परत आपल्या जागेवर येणार आहे। नंतर तुम्ही याला चेंज करा तुम्ही स्टील वायरला, तो सुद्धा परत आपल्या जागेवर येतो एका मर्यादेपर्यंत। तर त्याला म्हणतो आपण इलास्टिसिटी। ओके, चला नंतर काय म्हटलेलं आहे, प्लास्टिसिटी। तर प्लास्टिसिटी थोडासा वेगळा प्रकार आहे। काय म्हटलेलं आहे, द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल टू रिटेन इट्स डिफॉर्म शेप आफ्टर रिमूवल ऑफ द एक्सटर्नल फोर्स। म्हणजे काय झालं, तुम्ही बाहेरून फोर्स लागला बॉडीवर, बॉडी डिफॉर्म झाली, म्हणजे बॉडीमधचा शेप चेंज झाला, पण बॉडी काय करते आहे, त्याच डिफॉर्म शेपमध्ये जर राहते आहे तर त्याला म्हणतो आपण प्लास्टिसिटी। म्हणजे बॉडी परत आपल्या जागेवर आलीच नाही, परत त्यांनी रिगेन केलाच नाही आपल्याला शेप आणि साइज, तर त्याला म्हणतो अपन प्लास्टिसिटी। अगर बॉडी के ऊपर फोर्स लगाया और बॉडी अगर अपना शेप एंड साइज चेंज करती है और फोर्स हटाने के बाद में अगर बॉडी उसी के कंडीशन में रहती है कि भैया शेप एंड साइज जैसा है, चेंज अगर हुआ है तो चेंज ही रहता है, तो उस केस में इसको प्लास्टिसिटी बोला जाता है कि प्रॉपर्टी जो बॉडी है ना वो अपना शेप एंड साइज रिगेन नहीं कर पा रही, तो ये
ये प्लास्टिसिटी है। यहाँ पर देखो इलास्टिक मटेरियल, अगर हम स्टील की बात करते हो ये अपना इलास्टिक मटेरियल है, और अगर हम क्ले की बात करते हो ये प्लास्टिक मटेरियल है। ये अपनी साइज को, शेप को रिगेन नहीं कर सकता। क्ले हो गया, पुट्टी हो गया, देन वैक्स हो गया, तो ये अपना साइज एंड शेप को रिगेन नहीं कर पाते इजीली। आगे क्या बोला है देखो, स्ट्रेस। स्ट्रेस मतलब जो हम लेते हैं, ऐसा नहीं कि हमको स्ट्रेस होता है, मटेरियल को भी स्ट्रेस होता है। तो ये स्ट्रेस क्या होता है, तो हम यहाँ पर स्ट्रेस की बात करने वाले हैं। एक बार मैं चेक कर लेता हूं ऑडियो वीडियो क्लियर है। चलिए, स्ट्रेस मतलब क्या होता है, रिस्टोरिंग फोर्स डेवलप पर यूनिट एरिया इनसाइड अ बॉडी व्हेन एक्सटर्नल फोर्स एक्ट ऑन इट। ओके, बात कैसी है कि जब हम किसी चीज को फोर्स लगाते हैं, ओके, किसी चीज के ऊपर हम फोर्स लगाते हैं, तो उस बॉडी के अंदर भी एक इंटरनल फोर्स तैयार होता है। मान लीजिए अगर मैं स्प्रिंग को खींच रहा हूं तो स्प्रिंग के अंदर के पार्टिकल अपने आप को अंदर की तरफ खींचते हैं। अगर मैं स्प्रिंग को बाहर खींच रहा हूं तो उसके अंदर के पार्टिकल अपने आप को अंदर की तरफ खींचते हैं। तो उसके अंदर एक इंटरनल फोर्स तैयार हो जाता है जो उसको रिगेन करवाता है उसकी पोजीशन। तो पर यूनिट एरिया कितना फोर्स एक्ट हो रहा है बॉडी के अंदर, उसको लेता है स्ट्रेस। मतलब बाहर से अगर कोई कैसा होता है, मतलब क्या, अपने सराउंडिंग में चीजें अगर बहुत ज्यादा बिगड़ रही है तो अपने अंदर भी एक ऊर्जा बहने लगती है। समझ में आ रहा है? ऐसे होता है कि बाहर से अगर बहुत सारे प्रॉब्लम हो रहे हैं, मान लीजिए आप बैटिंग कर रहे हो, बहुत एडवर्स कंडीशन है, सिर्फ 2 ओवर में आपको चाहिए 18 रन, तो आपके दिमाग के अंदर बहुत सारी चीजें चल रही होती है, उसको कहता है प्रेशर। समझ में आ रहा है? मतलब इंटरनली कुछ चीजें चल रही होती है, तो बॉडी के ऊपर आपने फोर्स लगाया तो बॉडी के अंदर एक इंटरनल फोर्स तैयार हो रहा है जो उसको रिगेन करने के लिए मजबूत करता है। ओके, तो जो इसके ऊपर फोर्स लग रहा है पर यूनिट एरिया, दैट वी कॉल्ड रिस्टोरिंग फोर्स, दैट वी कॉल्ड स्ट्रेस। मतलब कितना फोर्स एक्ट हो रहा है बॉडी के इनसाइड उसके यूनिट एरिया के ऊपर, तो दैट वी कॉल्ड स्ट्रेस। ओके, तो यहां पर इसको स्ट्रेस इक्वल टू फोर्स पर यूनिट एरिया है ना, सिग्मा है ना, इसको सिग्मा से डिनोट किया जाता है, फोर्स पर यूनिट एरिया। तो बेसिकली क्या है, उसको हम अगर किसी और चैप्टर में पढ़ रहे होते तो हम बोलते सर ये तो प्रेशर हो गया, लेकिन यहाँ पर इसको स्ट्रेस है। इसको स्ट्रेस क्यों बोला जाता है, क्योंकि वो मटेरियल जो है अपने आप को रिगेन करना चाहता है, अपनी पोजीशन को, अपने आप को वो फिर से ओरिजिनल शेप एंड साइज में लाना चाहता है, तो उसके अंदर एक फोर्स एक्ट हो रहा है, तो फोर्स पर यूनिट एरिया। ओके, तो ये हो गया स्ट्रेस। याला पर्यंत आपण स्ट्रेस आता जे म्हणते जे फोर्स जे स्ट्रेस आहे ते 3 प्रकारचे स्ट्रेस आपल्याकडे आहे। एक आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, एक आहे व्हॉल्यूम स्ट्रेस आणि एक आहे आपल्याकडे शिअरिंग स्ट्रेस। लॉन्जिट्युडिनल म्हणजे काय, लेंथ, जो लेंथशी संबंधित आहे तो स्ट्रेस म्हणजे काय, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस। जो व्हॉल्यूमशी संबंधित आहे तो काय म्हणजे काय, व्हॉल्यूम स्ट्रेस। आणि जो शिअरिंग, ओके, जो आपल्या एरियाशी संबंधित आहे तो काय झाला आपला शिअरिंग स्ट्रेस। यामध्ये आपण लेंथला चेंज केलं है ना, फोर्स ऍक्ट अलॉंग द लेंथ, त्याला म्हणतो आपण लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस है ना। जर समजा फोर्स ऍक्ट ऑन ऑल साइड्स, बॉडीच्या सर्व बाजूनी फोर्स जर ऍक्ट होत असेल त्याला आपण म्हणतो व्हॉल्यूम स्ट्रेस। आणि समजा शिअरिंग स्ट्रेस है ना, समजा शिअरिंग स्ट्रेस म्हणजे काय की एखादी बॉडी आहे त्याला आपण खाली बांधून ठेवलं आणि याच्यावर आपण फोर्स लावला या डायरेक्शननी, ओके, याच्यावर आपण फोर्स या डायरेक्शन लावला म्हणजे आपण त्याचा एकच भाग त्याची तो खाली बांधलेला आहे आणि त्याची वरची साईड आहे त्याला आपण डिस्प्लेस करण्याचा प्रयत्न करतोय, तर याला म्हणतो आपण शिअरिंग स्ट्रेस। ओके, फोर्स ऍक्ट पॅरलल टू द सरफेस, म्हणजे या सरफेसला पॅरलल हा फोर्स ऍक्ट होतो आहे, तर याला म्हणतो आपण शिअरिंग स्ट्रेस। याच्यामध्ये जो स्ट्रेस तयार होणार आहे त्याला आपण शिअरिंग स्ट्रेस असं म्हणतो। नंतर काय म्हटलं, स्ट्रेन। आता स्ट्रेन हा कन्सेप्ट काय, ओके, स्ट्रेन हा कन्सेप्ट काय आहे, तर याच्यामध्ये फोर्सच्या थोडंसं वेगळं याच्यामध्ये कन्सेप्ट तुम्हाला सापडतो। आता याच्यामध्ये आपण करणार काय, स्ट्रेन म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे काय, तर जी ओरिजिनल आपली लेंथ होती आणि जी बदललेली आपली लेंथ आहे त्याचा जो रेशो आहे त्याला म्हणतो आपण स्ट्रेन। ओके, मान लीजिए कि आपने फोर्स लगाया, बॉडी के अंदर चेंजेस हो गए, तो डायमेंशन उसका चेंज हो गया, लेकिन डायमेंशन चेंज हुआ ओरिजिनल लेंथ के कंपैरिजन में। मान लो यहाँ पर हमने ओरिजिनल लेंथ ली है, यहाँ पर हमने चेंज इन लेंथ ली है, तो चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, ये जो एक रेशियो बनता है यहाँ पे उसको जाता है स्ट्रेन, उसको स्ट्रेन बोला जाता है। तो हमारे पास में कैसा है, हमारे पास में लॉन्जिट्यूडिनल स्ट्रेन है, यहाँ पर चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ हो गया। हमारे पास में वॉल्यूमेट्रिक स्ट्रेन है, चेंज इन वॉल्यूम अपॉन ओरिजिनल वॉल्यूम हो गया। हमारे पास में शेयरिंग वाला स्ट्रेन भी है, ओके, शेयरिंग वाला स्ट्रेन से हमारे पास में है कि यहाँ पर क्या हुआ, शेयरिंग स्ट्रेस के अंदर यहाँ पर हमने फोर्स लगाया बॉडी को, मतलब ये तो उसका पार्ट एकदम फिक्स है, और हमने ऊपर से एक फोर्स लगाया उसको साइड से एक पैरेलल फोर्स लगाया, तो ये शेयरिंग स्ट्रेस, शेयरिंग यहाँ पर स्ट्रेन हो गया। अगर पैरेलल फोर्स बॉडी के ऊपर एक्ट होता है सरफेस को पैरेलल, तो उस केस में जो उसके अंदर स्ट्रेन बनने वाला है, तो दैट वी कॉल्ड शेयरिंग स्ट्रेन। इसको हम थीटा के फॉर्म में रिप्रेजेंट करते हैं। ओके, इसको हम कि मतलब ये यहाँ पर था तो इसके अंदर कितने एंगल का डिफॉर्मेशन आ गया, तो हम बोलेंगे इतने एंगल का डिफॉर्मेशन आ गया। ओके, तो दैट वी कॉल्ड शेयरिंग स्ट्रेन। ओके, ऐसा हो। बाद में हम यहाँ पर देख रहे हैं हुक्स लॉ, हम यहाँ पर देख रहे हैं हुक्स लॉ की हम यहाँ पर बात कर रहे हैं। तो हुक्स लॉ में देखो क्या बोला गया है, हुक्स लॉ के अंदर, हुक्स लॉ में देखो क्या बोला गया है कि when the elastic limit stress
प्रोपोर्शनल टू स्ट्रेन। मान लीजिए हमने यहाँ पर स्ट्रेस लिया, वाई एक्सिस पे हमने लिया स्ट्रेन, यहाँ पर एक्स एक्सिस पे, तो हम क्या कर रहे हैं, स्ट्रेस लगा रहे हैं, स्ट्रेन को काउंट कर रहे हैं। स्ट्रेस लगाया बॉडी के ऊपर, स्ट्रेन काउंट किया, स्ट्रेस कितना है काउंट किया, स्ट्रेन काउंट किया, तो एक लिमिट तक ये सीधा चलता है। तो जितना स्ट्रेस लगाओगे उतना स्ट्रेन बढ़ेगा, जितना स्ट्रेस लगाओगे उतना स्ट्रेन बढ़ेगा। बेसिकली क्या है कि फोर्स लगाओ डिफॉर्मेशन होगा, फोर्स लगाओ डिफॉर्मेशन होगा। तो ये एक लिमिट तक ये सीधा सीधा चलता है, मतलब इलास्टिक लिमिट तक। ओके, मतलब आपने फोर्स लगाया, बॉडी के अंदर डिफॉर्मेशन हुआ, फोर्स हटाया, बॉडी फिर से अपनी जगह पर आ गई। समझ में आ रहा है, समजलं का तुम्हाला? म्हणजे आपण काय केलं, फोर्स लावला, बॉडी मध्ये डिफॉर्मेशन झाल्यानंतर परत बॉडी आपल्या जागेवर आली, तर याला म्हणतो आपण त्याची इलास्टिसिटी। तर त्याची इलास्टिक लिमिट आहे, एका लिमिटपर्यंत बॉडीवर फोर्स लावला तर तो चेंज होणार, त्याचा शेप आणि साईज, आणि परत तो आपल्या जागेवर येणार, असं होऊ शकतं। कळलं? असं होऊ शकतं। पण आता एका लिमिटच्या नंतर तसं होईल का? नाही। ओके, त्याला आपण सिग्मा, स्ट्रेसला आपण सिग्मा लिहितो, स्ट्रेनला आपण एप्सिलॉन लिहितो। ओके, तर यामध्ये कॉन्स्टंट आला आपण ई, याला म्हणतो आपण यंग्स मॉड्युलस। ओके, याला म्हणतो आपण यंग्स मॉड्युलस, म्हणजे जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेनला प्रोपोर्शनल आहे, पण याच्यामध्ये काय आहे, एक कॉन्स्टंट आहे, त्याला आपण ई म्हणतो, तो आहे आपला यंग्स मॉड्युलस। ओके, आणि हुक्स लिमिट म्हणजे काय, आता तुम्हाला माहिती आहे की आपण फोर्स लावला, बॉडी डिफॉर्म होणार, फोर्स काढला, बॉडी परत आपल्या जागेवर येणार, पण एका पॉईंटच्या नंतर तसं पॉसिबल नाही आहे। हुक्स लॉ आहे ना, म्हणजे हा जो ही जी लिमिट आहे ती इलास्टिक लिमिट, त्याच्या पलीकडे समजा आपण फोर्स लावला तर बॉडी परत आपल्या जागेवर येऊ शकत नाही, परत त्याचा ओरिजिनल शेप आणि साईज ती गेन करू शकत नाही। ओके, कळलं इथपर्यंत? चला, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्ड होतोय, काही प्रॉब्लेम नाही आहे। चला, आता काय म्हटलेलं आहे, हुक्स लॉ। ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। नंतर आता काय म्हटलं, बल्क मॉड्युलस। इथे म्हटलेलं आहे, इकडे आपण यंग्स मॉड्युलस पाहिला, आता आपल्याला बल्क मॉड्युलस पाहावं लागेल। आता बल्क मॉड्युलस कोणाशी संबंधित आहे पहा बरं। आता हा जो बल्क मॉड्युलस आहे कोणाशी संबंधित आहे, काय म्हटलेलं आहे, रेशिओ ऑफ द व्हॉल्यूम स्ट्रेस टू द व्हॉल्यूम स्ट्रेन। पहिले आपण काय म्हटलं, पहिले जो आपण पाहिला होता तो लेंथ बद्दल पाहिला होता, आता हा जो पाहिला आपण तो व्हॉल्यूम बद्दल पाहणार आहोत। ओके, समजा आपण एखाद्या बॉडीवर चारही बाजूने फोर्स लावला तर त्याच्यामध्ये व्हॉल्यूम चेंज होतो। ओके, आता व्हॉल्यूम चेंज होताना त्याच्यामध्ये जो स्ट्रेस तयार होतो त्याला म्हणतो आपण, है ना, त्याला आपण एक व्हॉल्यूम स्ट्रेस असं म्हणू शकतो। आता व्हॉल्यूम स्ट्रेस त्याला म्हणू शकतो आपण। आता व्हॉल्यूम स्ट्रेस असताना बॉडीमध्ये व्हॉल्यूम स्ट्रेन पण तयार होईल, म्हणजे त्याचा ओरिजिनल जो व्हॉल्यूम आहे तो चेंज झालेला आहे आणि त्यामध्ये नवीन व्हॉल्यूम त्याचा तयार झालेला आहे। ओके, आता व्हॉल्यूम स्ट्रेस आपण घेतला की जो त्यावर फोर्स ॲक्ट झाला तो, आता याच्यापणे आपण म्हटलं होतं व्हॉल्यूम स्ट्रेस है ना, व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणजे व्हॉल्यूम चेंज झाला त्यासाठी तो स्ट्रेस लागला तो। नंतर व्हॉल्यूम स्ट्रेन, समजा आता व्हॉल्यूम स्ट्रेस आणि व्हॉल्यूम स्ट्रेन याला समजा आपण रेशो घेतला, व्हॉल्यूम स्ट्रेस घेतला आपण, व्हॉल्यूम स्ट्रेन घेतला, तर याच्यामध्ये जे काही एक रेशो तयार होतो त्याला म्हणतो आपण बल्क मॉड्युलस। इथे आपण डेल्टा पी, याची व्हॅल्यू काय, डेल्टा पी अपॉन डेल्टा व्ही अपॉन व्ही है ना। आता याच्यावर आपण फोर्स लावला म्हणजे काय, फोर्स लावला म्हणजे काय, प्रेशरच तयार केला आपण याच्यावर, तर आपण याच्यामध्ये जो स्ट्रेस घेतो तो प्रेशरच घेतो, आणि याचं जे स्ट्रेन आहे ते डेल्टा व्ही अपॉन व्ही आहे, तर याच्यामध्ये काय झालं, हे त्याचं चेंज इन व्हॉल्यूम झालेलं आहे। ओके, हे काय झालं, चेंज इन व्हॉल्यूम झालेलं आहे। अशा प्रकारे हा आहे तुमचा बल्क मॉड्युलस, अशा प्रकारे हा तुमचा काय बल्क मॉड्युलस आहे। ओके, तर याचा पण फॉर्म्युला काय, न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर येणार आहे। क्लिअर झालं इथपर्यंत? आता काय म्हटलेलं आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी है ना। आता काय म्हटलं आपण, हा जो मॉड्युलस आहे तो शिअरिंग स्ट्रेसशी संबंधित आहे। हा जो मॉड्युलस आहे तो शिअरिंग स्ट्रेस सोबत संबंधित आहे, हा आपला मॉड्युलस शिअरिंग स्ट्रेस सोबत हा आपला मॉड्युलस संबंधित आहे। काय म्हटलेलं आहे, रेशिओ ऑफ द शिअरिंग स्ट्रेस टू शिअरिंग स्ट्रेन। शिअरिंग स्ट्रेस म्हणजे काय की ही बॉडी आहे, याला आपण बांधून ठेवलं आणि याच्यावर आपण फोर्स लावला तर हा डिफॉर्म झाला, हा काय झाला, डिफॉर्म झाला, म्हणजे याच्या काय झालं, साईडनी, म्हणजे आपण साईडनी फोर्स लावला त्याच्यामध्ये जे डिफॉर्मेशन झालं ते अँगलच्या रूपात आहे। ते कशामध्ये आहे, अँगलच्या स्वरूपात याच्यामध्ये आहे, आणि हे अँगलच्या रूपात जे आपलं आपण ज्यामध्ये स्ट्रेन जे तयार झालं, डिफॉर्मेशन झालं, त्याला आपण शिअरिंग स्ट्रेन असं म्हणतो। म्हणजे यामध्ये आपण जो घेतो आहे तो फॉर्म्युला जो आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचा तो आहे ईटा है ना, तर पण त्याला आपण घेतलं इथे की टाऊ अपॉन शिअरिंग स्ट्रेस है ना, गॅमा, टाऊ अपॉन गॅमा, म्हणजे ही झाली आपली शिअरिंग स्ट्रेस आणि ही झालं आपलं शिअरिंग स्ट्रेन, तर टाऊ अपॉन गॅमा हे आपण घेतलेलं आहे, याचं युनिट काय, न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर, अशा प्रकारे। ओके, हा आपला कॉन्सेप्ट आहे। म्हणजे आपल्याकडे आपले 3 मॉड्युलस झाले, एक आहे यंग्स मॉड्युलस, तो आहे लेंथशी संबंधित, एक आहे आपला बल्क मॉड्युलस, तो व्हॉल्यूमशी संबंधित आहे, आणि एक आपला आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, तो आपला शिअरिंग स्ट्रेस सोबत संबंधित आहे। नंतर आता काय म्हटलेलं आहे पहा याच्यामध्ये, हां चला, तर याच्यामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण त्या सर्व गोष्टी आपण एकाच लेक्चरमध्ये घेऊ शकत नाही, तर यामध्ये तुम्हाला मी कोअर ज्या गोष्टी आहेत त्या सर्व एक्सप्लेन केल्या। तुम्हाला आता परत एकदा सगळे फॉर्म्युले तुम्हाला सांगून देतो मी। फॉर्म्युले काय आहेत की स्ट्रेस आणि स्ट्रेस, तर समजा आता मी लेंथशी संबंधित म्हटलं तर सिग्मा एफ अपॉन ए, हे आपलं झालं स्ट्रेस, म्हणजे
अकॉर्डिंग टू, म्हणजे समजा लाईनचा आपण विचार करतो आहे, तर समजा मी लेंथबद्दल विचार करतो आहे तर मी F/A घेतो, नंतर स्ट्रेनमध्ये काय घेतो, डेल्टा L/L, राईट. अशा प्रकारे. नंतर हां चल काही प्रॉब्लेम नाही आहे. यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, शिअर मॉड्युलस. यंग्स मॉड्युलसमध्ये काय घेतो आपण, σ/ε घेतो, σ/ε, शिअरिंग स्ट्रेस अपॉन, म्हणजे याच्यामध्ये घेतो आपण लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस आणि लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. आता याच्यामध्ये बल्क मॉड्युलसमध्ये काय घेतो आपण, व्हॉल्यूम स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन. नंतर इकडे काय घेतो शिअरिंगमध्ये हा शिअरिंग स्ट्रेस अपॉन शिअरिंग स्ट्रेन असं आपण घेतो. नंतर हुक्स लॉ आपण काय म्हणतो की जोपर्यंत आपली लिमिट आहे, इलास्टिक लिमिट, तोपर्यंत आपण फोर्स लावला तर त्यामध्ये काय होतं, बॉडीमध्ये डिफॉर्मेशन होतं. ओके, म्हणजे आपण इलास्टिक लिमिटपर्यंत फोर्स जर लावला तर बॉडीमध्ये चेंजेस होतात, पण फोर्स काढल्यानंतर बॉडी परत आपल्या जागेवर येते. म्हणजे हे कधी होतं, इलास्टिक लिमिटमध्ये. इलास्टिक लिमिटच्या पलीकडे समजा तुम्ही फोर्स लावला, समजा एखादा वायर आहे त्याच्यावर तुम्ही खूपच फोर्स लावला. ओके, समजा तुम्ही एखादा वायर घेतला, एखादा कॉईन घेतला, तो आपण एखाद्या ट्रेनच्या पटरीवर ठेवला आहे ना, म्हणजे केव्हा खूप एखादी हेवी गोष्ट आहे ना. आता समजा तुम्ही ट्रेन जाते, आता ट्रेनमुळे काय होतं, तो ट्रॅक आहे तो एकदम असा चोपडा होऊन जातो, कळलं का. एखादा ट्रेन आहे, ट्रेनवरनं असा तो ट्रेन जाते ट्रॅकवरनं, रेल्वे ज्याला म्हणतो आपण, रेल्वे म्हणजे तो ट्रॅक, त्या ट्रॅकवरनं जाते आहे तो, तर त्याच्यामध्ये तो जो एकदम त्याचा जो पत्रा आहे तो कसा झाला, एकदम प्लेन झालेला आहे, क्लीन झालेला आहे. आता त्याच्यामध्ये जो आपण फोर्स अप्लाय केला, ती परत वस्तू जागेवर आणता येणार नाही, कारण की त्यावर इतका जास्त आपण फोर्स लावलेला आहे. ओके, अशा प्रकारे. म्हणजे प्रत्येक मेटलची, प्रत्येक सबस्टन्सची एक लिमिट असते, त्याच्या पलीकडे आपण त्याच्यावर फोर्स लावू शकतो का, नाही लावू शकत. त्याला म्हणतो आपण इलास्टिक लिमिट. चला, तर इथे हा चॅप्टर आपला संपलेला आहे, म्हणजे याच्यातला जो कोअर पार्ट तो आपण संपलेला आहे. तर खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच. ओके, विजय सिरीजमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे लेक्चर मिळत राहतील वारंवार, त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि समजा तुम्हाला बॅचेसमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं असेल, तुम्ही न्यू बॅचमध्ये इन्व्हॉल्वमेंट घेऊ शकता 11th साठी. ठीक है बेटा, यहाँ पे रुकते हैं. थैंक यू सो मच, बाय बाय एंड टेक केयर.